घरच्या घरी अगदी आपल्याला एक सिक्रेट असा मसाला तयार करून अगदी लाल भडक आणि कुरकुरीत आणि चटपटीत असा आपल्याला आज भडंग कसा करायचा ते आज आपण इथे बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील। त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा मसाला आपण भडंगचा कसा तयार केला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर इथं मी 1 किलो हे चिरमुरे घेतलेले आहेत आणि हे चिरमुरे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, चाळणीने याला चाळून घेतलेले आहेत आणि अगदी हे चिरमुरे कुरकुरीत आहेत। जर तुमचे चिरमुरे थोडेसे सॉफ्ट असतील तर त्याला लो गॅसवर आपल्याला कंटिन्यू असं सतत असं हलवून तुम्ही एक 10 मिनिट हे चिरमुरे गरम करून घ्या, जेणेकरून ते चिरमुरे कुरकुरीत होतील। नाहीतर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही उन्हात एक ते 2 तास याला वाळवले तरी देखील चालतील, अगदी छान हे कुरकुरीत होतील। तर आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची। त्यानंतर 1-2 चमचे इथे मी काश्मीरी मिरची पावडर यामध्ये घालून घेणार आहे, अगदी याला लाल कलर येण्यासाठी। त्यानंतर चवीनुसार यामध्ये एक अर्धा चमचा मी मीठ वापरलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घालून घ्यायची, 1 चमचा जिरे पावडर घालून घ्यायची। त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायचे। याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल, पण लिंबाचा रस कधी वापरायचा हे तुम्हाला नंतर मी पुढे सांगेन। त्यानंतर 2 चमचे आपल्याला बडीशेप घालून घ्यायचे, एक अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आणि अगदी अशी आपल्याला याची बारीक पावडर करून हा आपल्याला मसाला भडंगचा इथं तयार करून घ्यायचा आहे। इथं अगदी छान असा मसाला आपला तयार झालेला आहे। आता फोडणी करण्यासाठी मी भांड्यामध्ये 1-2 वाट्या तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की आता आपल्याला सुरुवातीला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। 1 वाटी मी यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अगदी छान मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अगदी गॅस फुल्ल करायचा नाही, नाहीतर ते करपतील पटकन आणि काळसर शेंगदाणे होतील। त्यामुळे अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला एक 4 ते 5 मिनिट शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर आपण हे शेंगदाणे बाजूला आपण काढून घ्यायचे। त्यानंतर याच तेलामध्ये मी कढीपत्त्याची पाने देखील 1 वाटी यामध्ये घेतलेले, ती देखील आपल्याला घालून घ्यायचे आणि कढीपत्ता देखील आपल्याला एक 2 मिनिट अगदी छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त थोडे शेंगदाणे तळण्यासाठी जरा आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो। आता कढीपत्ता देखील आपण हा छान तळलेला आहे, याला देखील आपण बाजूला काढून घेऊया। आता शेंगदाणे आणि कढीपत्ता आपला हा तळून झालेला आहे। आता राहिलेल्या याच तेलामध्ये आपण चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला डायरेक्ट जो आपण मसाला करून घेतला तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर मी पुन्हा यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे आपलं रेग्युलर तिखट जे असतं ते यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी लसूण बारीक ठेचलेला घालून घ्यायचा आहे। याच्यासोबतच आपल्याला मी पुन्हा थोडं एक अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे। आपण मसाल्यामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ वापरलं होतं, त्यानंतर या तेलामध्ये मी एक अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे आणि 1 वाटी लसूण आपल्याला यामध्ये ठेचून असा बारीक करून घालून घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही मसाला घालण्याऐवजी सुरुवातीला जर तुम्ही तेलामध्ये तुम्हाला जर लसूण वापरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुरुवातीला लसूण वापरू शकता आणि त्यानंतर तुम्ही मसाला आणि तिखट वापरू शकता। आता लसूण छान कुरकुरीत असा तळलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे चिरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर मी चिरमुरे यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे छान असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे। चिरमुरे छान असे मिक्स झाले की आता यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायचे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे साखर बारीक करून घेतली आणि हे चिरमुरे गरम असतानाच याच्यावरती आपल्याला घालून घेतलेलं आहे। गॅस इथं मी बंद केलेला आहे, आपल्याला चिरमुरे घालायच्या वेळीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। शेंगदाणे आणि कढीपत्ता आपल्याला अगदी असा शेवटी घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाणे शेवटी का घालायचे, कारण मसाला सगळा आपला हा शेंगदाण्याला चिकटून बसू नये म्हणून अगदी शेवटी आपल्याला हे शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक छान असं 1-2 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी लाल भडक आपला कुरकुरीत आणि चटपटीत असा भडंग इथं तयार झालेला आहे।
आणि तुम्हाला जर आमचूर पावडर वापरायची नसेल तर तुम्ही तेलामध्येच एक अर्धा लिंबू पिळून घालू शकता। तर अशा पद्धतीने आपला लाल भडक चटपटीत असा हा भडंग तयार झालेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।